नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे या हरीश लातूरकर अकॅडमी या प्ले स्टोअरवरील ॲपमध्ये त्याच पद्धतीने हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ युट्यूबला पाहत असाल, अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जर टीचिंग आवडलं असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, आपण अत्यंत महत्वाचा घटक पाहतो, परिमेय व अपरिमेय संख्या. हा घटक एनएमएसला सुद्धा आहे. एनएमएसला सुद्धा या घटकावर हमखास 1 मार्क विचारले जातात. एनएमएस परीक्षेला सुद्धा या घटकावर हमखास 1 मार्क विचारला जातो. या घटकामध्ये परिमेय संख्या व त्यावरील क्रिया असं आपल्याला बघायचंय. काय बघायचंय? परिमेय संख्या व त्यावरील क्रिया आपल्याला बघायच्या आहेत. आता जी थेरॉटिकल बाब आहे ती थेरॉटिकल बाब मी तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. मी डायरेक्टली आज प्रश्नाला चालू करतोय. ओके. मला उद्या एनएमएसच्या पुस्तकातले प्रश्न घ्यायचे. ओके. लक्षात घ्या, परिमेय व अपरिमेय संख्यावर आपले 4 रेकॉर्डिंग व्हिडिओ आहेत. मी उद्या जे प्रश्न घेणार आहे ते नवीन पुस्तकातून घेणार आहे. लक्षात घ्या बरं का. आफान बेटा व्हिडिओ ऑन ठेव. परत बंद केलाय बघ, परत मला रिमूव्ह करावं लागेल. हा. परिमेय अपरिमेय संख्या या घटकावर आपले ऑलरेडी 4 रेकॉर्डिंग व्हिडिओ आहेत, ज्या रेकॉर्डिंग व्हिडिओमध्ये 8वी स्कॉलरशिप नवनीत मध्ये सर्व प्रश्न शिकवलेले आहेत. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला मला नवीन प्रश्न घ्यायचे यावर्षी. तुम्हाला एक्स्ट्रा मला शिकवायचं आहे. मग एक्स्ट्रा मी कधी शिकवू शकेन? ज्यावेळेस तुम्ही रेकॉर्डिंग व्हिडिओ जर व्यवस्थित पाहिले, त्यातून जर अभ्यास केला प्रामाणिकपणे, जो प्रामाणिकपणे कष्ट घेईल ना त्याला नक्कीच मेरिटमध्ये येईल. बघा तू, बघा मी काय सांगतोय. ठीक आहे. तर मला नवीन प्रश्न घेता येतील. मग तुम्ही जर रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहत नसाल तर मला हेच शिकवावं लागेल. मग गेल्या वर्षी शिकवले तेच शिकवावं लागेल परत. काय नवीन शिकवू का नको तुम्हाला सांगा? मग ऑलरेडी मिळतंय. सुट्ट्याचा दिवस आहे, तो दिवसभर सुट्ट्या आहेत, शाळा नाही, काही नाहीये. तुम्हाला मिळतंय, संधी आहे, वेळ आहे तुम्हाला, तर तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर सर्वजण आज रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहतील आणि होमवर्क करून मला फोटोही पाठवतील. ओके. तर आपल्या ही थेरॉटिकल जी बाब आहे, काही ट्रिक्स आहेत. काही ट्रिक्स आहेत म्हणजे परिमेय संख्येचा लहान मोठेपणा ठरवताना. फॉर एक्झाम्पल, परिमेय संख्येचा लहान मोठेपणा छेद 1-1 वाढत जातो किंवा अंश 1-1 वाढत जातो. तर काही ट्रिक्स आहेत, त्या ट्रिक्स सर्व मी आता रेकॉर्डिंग व्हिडिओमध्ये देतोय. आज मी डायरेक्टली प्रश्नाला सुरू करतोय. परिमेय संख्या म्हणजे काय, अपरिमेय संख्या म्हणजे काय, हे आपण क्लास नंबर 3ला शिकलेलो आहोत. शिकलोय का सांगा? सर. हो ओके. सर. हा, तर आज इथून हे हो सर. प्रश्न आहेत. हा, ह्या प्रश्नाच्या सुरुवातीला आपण सुरुवात करूया. ओके. इतके प्रश्न आहेत इथले, आपण इतके प्रश्न घेऊया. जितके टाईप केलेले प्रश्न आहेत ते टाईप केलेले प्रश्न आपण सोडून घेऊया. पहिला प्रश्न स्क्रीनवर लिहून घ्यायचा आहे. प्रश्न लिहून घ्यायचा सगळ्यांनी. प्रश्न लिहून घ्यायला चालू करा. पहिला प्रश्न काय बघा. -119 -119 अपॉन 13 हा जो रॅशनल नंबर आहे तो कोणत्या तरी दोन इंटिजर्सच्या दरम्यान आहे, पूर्ण संख्येच्या दरम्यान आहे, पूर्णांकाच्या दरम्यान आहे, कोणत्या तरी दोन होल नंबरच्या दरम्यान आहे. तर त्या दोन होल नंबरचा गुणाकार कोणता, असं त्यांनी विचारलंय. ओके. तर हा जो -119, ओके, -119 व 13 हा कशाच्या दरम्यान आहे आधी हे शोधावं लागेल. मग जर हे शोधायचं कसं, तर 13 -119ला भाग घालायचा. आपण भाग बोलूया. हा. 13 × 1 = 13, 13 × 1 = 13, 13 17 बरोबर कर सांगा. मग येत नसेल तर आपल्या गरीबासारखं 13/119 असं करायचं. 13 × 90 सांगा. 117. बाकी उरली 2. 2ला भाग जात नाही म्हणून इथं काय दिला, पॉइंट दिला. 2ला भाग जात नाही म्हणून तो पॉइंट दिला. ओके. इथे शून्य घेतले. 20. 13 × 1 = 13.
उरले 7. बाकी काय काय उरेना. ही जी संख्या आहे, हा -119 भागिले 13, ही संख्या -9.1च्या -9.1 समथिंग येतोय. समथिंग अप्रॉक्सिमेट सांगतो तुम्हाला. ठीक आहे. मग -9.1 ही संख्या कुणाच्या दरम्यान आहे? -9.1 संख्या ही -9, -9, -10 या पूर्णांकाच्या दरम्यान आहे. कळतंय का सांगा? -9 आणि -10 ही संख्या कुणाच्या दरम्यान आहे? -9 आणि -10 या पूर्णांकाच्या दरम्यान आहे. बरोबर का नाही? हा. आता बघा, प्रश्न काय विचारले, तर त्या दोन पूर्णांकाचा गुणाकार किती? म्हणजे -9 आणि -10 यांचा गुणाकार तुम्हाला विचारलाय. तुम्ही इंटिजरचं मल्टिप्लिकेशन शिकलाय, 6वीला शिकलाय की नाही? हा. जर दोन निगेटिव्ह नंबर्सनं, समजा जर दोन निगेटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन झालं, तर कोणता नंबर तयार होतो सांगा त्यापासून? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह नंबर तयार होतो. हा. तर -9 आणि -10 यांचा गुणाकार केला तर कोणता नंबर तयार होतो? पॉझिटिव्ह नंबर तयार होतो. 9 10 90, 9 10 10 90. तर आपलं उत्तर काय असणार आहे? 90 असणार आहे. पर्याय क्रमांक 2. ओके, समजतंय? हो सर. हो सर. हो सर. पहिल्यांदा -119/13 याच्या परिवेश संख्याच्या दोन पूर्णांकाच्या दरम्यान कोणतेही कसं काढलं, तर त्याचं मी काय केलं, दशांश रूपात रूपांतर केलं. ओके. दशांश रूपात रूपांतर केल्यानंतर -9.1 ही समथिंग संख्या आली. ओके. मग ती कुणाच्या दरम्यान आहे? -9 आणि -10च्या दरम्यान आहे. त्यांचा काय केला? गुणाकार केला. ओके. वैभव काही अडचण आहे? रेझेंट ठेवलाय. डाऊट असेल तर रेझेंट ठेवायचा, नंतर लोअर हँड करायचा. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. लिहून घेतलंय उत्तर? हो सर. उत्तर लिहून घेतलं का? हो सर. हो सर. क्लिअर करू? हा, साहेब काय डाऊट आहे? डाऊट असेल तर रिझाईन करा. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न पदावली दिली तुम्हाला, सोपी आहे, सोडून दाखवतो. बरोबर 5 8 - 3 गुणिले 5. पहिल्यांदा काय करायचं रे? कंस सोडवायचा. कंस सोडवताना कंसात दोन क्रिया आहेत, एक वजाबाकी आहे आणि एक गुणाकार आहे. कोणती क्रिया करायची सांगा बरं पहिल्यांदा? हा, गुणाकार. गुणाकार करायचा. व्हेरी गुड. ओके. हा. बरोबरला बरोबर, 5ला 5, 8ला 8, वजाला वजा. 3 गुणिले 5, 3 5 15. ओके. आता बघा, +8 आहे आणि -15 आहे. एक संख्या धन आहे, एक संख्या पॉझिटिव्ह आहे, एक संख्या निगेटिव्ह आहे. ओके. आणि त्यांची काय करायची? वजाबाकी करायची. 15 मधून 8 गेले, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. किती राहिले रे? 7 राहिले. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे? मायनस. 15 ही मोठी आहे, 15ला मोठं चिन्ह कोणतं होतं? मायनस होतं, तो मायनस दिलं. 8 - 15 -7 उत्तर आलं. हा, 5 हे काहीच रेंज मध्ये काय असतं त्याच्यामध्ये? गुणाकाराचं चिन्ह असतं. 5 7 35 -35. इथं बघा, पॉझिटिव्ह नंबर इंटू निगेटिव्ह नंबर, याचा मल्टिप्लिकेशन काय सांगा रे? निगेटिव्ह नंबर. कळतंय? 5 पॉझिटिव्ह होतं, 7 निगेटिव्ह होतं. हा, 5 7 35, 5 7 35, -35 आलं. ओके. समजतंय का? हो सर. हो सर. पुढच्या प्रश्नाकडे बघूया. सर एक एक वेळेस डबल सांगा ना. कोणती हे डबल सांगा ना सर. कोणती स्टेप सांग? हे पूर्ण डबल करून दाखव सर. पूर्ण डबल समजलो, तुला काय समजलं नाही? पहिल्यांदा मी बघ गुणाकार केला 3 आणि 5चा, 15 सर गेले. मी बाहेर गेलो होतो. कस काय बाहेर गेला होता? सर काकांनी बोलवलं होतं. हा, काकांनी बोलवलं होतं. असं कसं जमल रे? बरं ठीक आहे, डबल काम सांगतो. होतं. हा, बघा, 5ला 5, 8 - 3 गुणिले 5. पहिल्यांदा काय केला?
कंस सोडवताना पहिल्यांदा काय केला, गुणाकार केला. 3 5 15. ओके, हा गुणाकार पहिल्यांदा केला. त्यानंतर 8 मधून -15. ओके, एक संख्या धन आहे, एक संख्या ऋण आहे. हा, तर काय होणार, वजाबाकी होणार. 15 मधून 8 गेले, काय राहतं सांगा, -7 राहतात. मोठ्या संख्येची चिन्ह वजा दिलं. 7 गुणिले 5, 7 5 35, काय आलं, 7 5 35 -35. कळले आता अजय? हो सर. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. हा, आता बघा, परिमेय संख्येचा उतरता क्रम लावायचा आहे. ठीक आहे, आता उतरता क्रम लावताना काय करावं लागेल सांगा बरं. एकतर या संख्येचे छेद समान करून घ्यावे लागतील, किंवा या संख्येचे काय करावं लागेल तुम्हाला, दशांश रूपात याचं रूपांतर करून घ्यावं लागेल. ओके, तर कोणतं सोपं जाईल, या संख्येचं दशांश रूपात रूपांतर जर करत गेलात तर हे आपल्याला सोपं जाईल. हा, ह्याच्या संख्या परिमेय संख्या मायनस एक. बाहेर राहा सर, बाहेर. हा, काय करावं लागेल, एकतर -15/14 काय करावं लागेल, याचं आपल्याला रूपांतर करावं लागेल दशांश अपूर्णांकात, तर ते सोपं जाईल. ओके, आता बघा याच्यामध्ये 4 संख्या आहेत. ओके, -15/14, -9/8, -19/18 या संख्या निगेटिव्ह आहेत, ऋण आहेत. आणि एक संख्या धन आहे, 13/12. याचा अर्थ काय रे, सर्वात मोठी संख्या कोणती असणार आहे, सर्वात मोठी, तर धनसंख्या ही सर्वात मोठी असणार आहे. 13/12. ह्याचं काही दशांश रूप करायची गरज आहे का, तर गरज नाहीये. ही सर्वात मोठी आहे कारण ती धन आहे. बरोबर आहे. आता ज्या ऋण संख्या आहेत त्यांचं आपण काय करूया, दशांश रूप काढून घेऊया, म्हणजे आपल्याला मोठे लहान मोठेपणे ठरवता येईल. पहिल्यांदा -15/14 करतोय. आपलं येत नसेल, असं भागकार येत नसेल तर आपल्या गरीबासारखं करायचं आपण विनाकारण. 14/15. हा, मायनस ऑलरेडी येणार आहे, काही तर -15 आहे म्हणून भागाकार डायरेक्टली मायनस दिलेला आहे. 14 1 14. ओके, उरला 1, पॉईंट दिला, 0 घेतले. 14 10ला भाग जात नाही, इथे 0 दिला, परत परत 0 घेतले. हा, कितीचा भाग बसेल रे, 14 सत्ती 98. 98. 2 उरले, पॉईंट दिलेले, 0 घेतला. 14 1 14, तर उरले आहे बाकी. ओके, त्याची व्हॅल्यू काय आली, 15/14 -15/14 याची व्हॅल्यू आली -1.071. ओके, त्यानंतर -8/9 ची व्हॅल्यू करूया आपण. 8 1 8, उरला 1, पॉईंट दिला, 0 घेतले. 8 1 8, उरले 2, पॉईंट दिलेले, 0 घेतले. 8 2 16, बस झाले इतकं. हे बाकी उरले. आता याची व्हॅल्यू काय आली, हा, -8/9 याची व्हॅल्यू काय येते रे, -1.12 येते. ओके, त्यानंतर -19/18. 18 -19, 18 1 18, 18 1 18, बाकी एक उरली, भाग जात नाही, पॉईंट दिला, वरून 0 घेतले. ओके, ठीक आहे, 10ला भाग जात नाही, 0चा भाग दिला. ओके, इथे 0 आले. कितीचा भाग बसेल सांगा रे, 18/90. 90. बस झालं, आपलं उत्तर गाडीपर्यंत बस झालं. 10 बाकीवरती उरू द्या. त्याचं काय आलं रे, -19/18. याचं आलं -1.05. ओके, आता काय लावायचं रे, आपल्याला याचं उत्तरता क्रम लावायचं आहे. काय लावायचंय, उत्तरता क्रम लावायचा आहे. उत्तरता क्रम लावतो ना, जी संख्या सर्वात मोठी आहे ती संख्या पहिल्यांदा घ्यायची. ओके, आता सर्वात मोठी संख्या कोणती रे, 13/12 ही संख्या धन आहे, इतर संख्या ऋण आहेत, इतर संख्या निगेटिव्ह रॅशनल नंबर आहेत. 13/12 ही पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे,
त्यामुळं सर्वात मोठी संख्या आहे 13/12. यात काही डाऊट नसेल कुणाला. ओके. आता बघा, हे जे निगेटिव्ह नंबरचे आपण व्हॅल्यूज काढले, व्हॅल्यूज काढलेत का? यातली जी व्हॅल्यू लहान, निगेटिव्ह नंबर मध्ये जी व्हॅल्यू लहान ती मोठी संख्या असते. मग मला सांगा, कुणाची व्हॅल्यू लहान आहे? कोणत्या परिमेय संख्येची व्हॅल्यू लहान आहे? सांग बरं धीरज, कोणत्या परिमेय संख्येची व्हॅल्यू लहान आहे? बघा, निगेटिव्ह नंबर्स मध्ये, ऋण संख्येमध्ये ज्या संख्येची किंमत लहान ती संख्या मोठी. हा अजय सांग बरं. 1.05. हा, -1.05, -1.05 ही लहान संख्या आहे. निगेटिव्ह नंबर मध्ये ती मोठी असते. हा, निगेटिव्ह नंबर मध्ये जी संख्या लहान आहे ती काय असते? मोठी असते. मग -1.05 म्हणजे काय होतं? मी -19/18 घेतो. ओके. त्यानंतर कोणती मोठी आहे सांगा रे? कोणती सांगितल्यानंतर चैतन्य सांग बरं. 15/14. -15/14. त्यानंतर कोणती येईल? शेवट राहिली -8/9. एक वाक्य लक्षात ठेवा, निगेटिव्ह नंबर्स मध्ये, ऋण संख्येमध्ये जी संख्या लहान ती संख्या सर्वात मोठी असते. कळतंय का? कुठे हे? निगेटिव्ह नंबर्स मध्ये. हो सर. हा, आता प्रश्न काय विचारला? तर प्रश्नात असं विचारलंय की या परिमेय संख्येचा उतरता क्रम लावला तर शेवटून दुसरी परिमेय संख्या कोणती? शेवटून कोणती रे दुसरी परिमेय संख्या? कोणते सांगा? -15/14. आपलं उत्तर काय रे? -15/14. कळतंय का? हो. आता हेच पुस्तक उदाहरण आहे. हा, हेच उदाहरण आहे तुमच्या नवनीतच्या स्कॉलरशिपच्या पुस्तकात सोडून दिलेलं उदाहरण आहे. खूप अवघड पद्धतीने सोडून दिले, आपण सोप्या पद्धतीने सोडवलंय. फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन फास्ट जमले पाहिजे. प्राची व्हिडिओ बंद नाही केला पाहिजे. प्राची, तुम्हाला कॅल्क्युलेशन फास्ट पद्धतीने समजले पाहिजेत, जमले पाहिजेत की सुट्ट वेळ गणित. ओके. हा प्रश्न समजला सगळ्यांना? उद्या मी प्रश्न वेगळे घेणार आहेत. बघा, मी परत सांगतोय, आपले परिमेय व अपरिमेय संख्यावर ऑलरेडी रेकॉर्डिंग व्हिडिओ आहेत. मी ते 4 रेकॉर्डिंग व्हिडिओ मी दररोज एक देतो. दररोज एक गणित, एक बुद्धिमत्ता देऊ ना. दररोज एक. सुट्टी जाईल ना दिवसभर, चालेल ना? अरे हो नाही काही? हो सर. हा, दररोज एक गणित व बुद्धिमत्ता देतो. हा शाळा तुम्हाला अभ्यास असतो शाळेचा वगैरे, मला मान्य आहे. ठीक आहे, दररोज एक गणित बुद्धिमत्ता देतो. उद्या मला वेगळे प्रश्न घेता येतील जर तुम्ही रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहत असाल तर. मी ऍपमध्ये पण रेकॉर्डिंग व्हिडिओ अपलोड करतोय आता ह्यावेळेस. ओके, गणिताची. हा, पुढे आपण जाऊया. पुढला प्रश्न. पुढला प्रश्न स्क्रीनवर आहे बघा. 5/8. 5/8 मध्ये किती वेळा माहित आहे का रे आपल्याला? नेमकं नाही माहित. माहित नाही म्हणून एक्स. किती वेळा मिळवायचे? किती वेळा माहित नाही आपल्याला, मग किती वेळेला आपण एक्स समजलं. एक्स काय मिळवायचंय? 5/8च मिळवायचे. काय मिळवायचे? 5/8च मिळवायचे. म्हणजे बेरीज काय आली पाहिजे? 5 आली पाहिजे. प्रश्नाची जी मी मांडणी केली, ही मांडणी समजली का सगळ्यांना? सांगा मला. जान्हवी बेटा, जान्हवी. हा, पुढे बघा. याला सोडवतो मी. 5/8 ला 5/8. ओके, एक्स गुणिले 5, 5x. हे छेदात 8 ला 8 बरोबर 5 ला 5. आता इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला बघा,
दोन्ही छेद समान आहेत. ओके, छेद समान असेल तर अंशाची काय होते रे? बेरीज होते. 5 + 5x बरोबर 5. ओके, माईक कुणाचं तर ऑन आहे बघा. माईक म्यूट ठेवा सर्वांनी. ओके, आता बघा, हे 5 + 5x जशाच तसं. हे छेदातले 8 आहेत ना, ते इक्वलच्या राईट हँड साईड आले बेटा. हा, इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला ते भागाकारच होते, इक्वलच्या ते राईट हँड साईडला गेले, मग ते काय कशात जातील रे? ते गुणाकारात जातील. 5 × 8 होतील. बरोबर आहे. आता बघा, 5 ला 5 अधिक 5x ला 5x, 85 40. करेक्ट आहे, समजता इथपर्यंत? सर. पुढे सर. खालची स्टेप मी वरी परत लिहितो तुम्ही. ओके, ती खालची स्टेप वरी मी जसं तुझी लिहिली. ओके, आता हे 5 जे आहेत ते इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला आहेत, ते 40 कडे गेले, इक्वलच्या राईट हँड साईडला गेले, तर ते काय होतील? ते निगेटिव्ह होतील, ऋण 5 होतील. ओके, 5x बरोबर 40 - 5 35. x बरोबर 35/5. ते 5 आणि x काय असतात रे? गुणाकारात असतात. ते इक्वलच्या राईट हँड साईडला गेलं, भागाकडे गेलो. x बरोबर 5 × 7 = 35. x काय आलं? 7 आलं. तर 5/8 मध्ये 5/8 किती वेळा मिळवावं लागेल? 7 वेळेस मिळवावं लागेल. तेव्हा उत्तर आपलं काय येणार आहे? 5 येणार आहे. कळतंय का हे? हो सर. हो सर. त्याच्यामध्ये कुणाला एखादी स्टेप समजली नसेल तर विचारा मला. हो सर. लोअर हँड करा दोघांनी. सर्व स्टेप समजलं सगळ्यांना? हो सर. नमस्कार सर, हो तुझी शाळा सर. कोणती रे? सर. नमस्कार. सर, तुम्ही जी स्टेप 2 नंबरची केली तिथं 5/8 + 52/8 केले. तिथं 52 आहे की एक्स एक्स आहे? आहे, एक्स आहे, एक्स आहे ते बेटा. एक्स आहे, एक्स. टू नाही कुठंच, ते एक्स आहे. कळलं का? संस्कार, तुझी शाळा कोणती? संस्कार सर, हा बोल. कर्मवीर भाऊराव पाटील कृषी विद्यालय देवापूर. ओके, हा, मला लक्षात येत नव्हतं. बरोबर आहे. समजता शिकवलेला संस्कार? हा. ओके. फनकर सर आहेत ना तुम्हाला शिकवायला? हो. अजून कोणतं दिवसे सर आहे? सर, हो. डोंगरे सर, हो. मित्रच आहेत ते सगळे. हा, हा. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. वर्ग काय म्हणला? वर्ग सर, वर्ग शिक्षक आहेत. बर 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 बर, चला पुढला प्रश्न स्क्रीनवर आलेला आहे. ठीक आहे. ओके, हा पुढला प्रश्न स्क्रीनवर आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तो पाहूया आपण. ओके, 512 ही परिमेय संख्या दोन परिमेय संख्यांच्या बेरजेवढी आहे. त्यापैकी एक ही -324 आहे, तर दुसरी परिमेय संख्या कोणती? तिथे काय दिले विद्यार्थी मित्रांनो? हा परिमेय संख्येची बेरजेचं उदाहरण आहे. ओके, तर या घटकामध्ये परिमेय संख्येच्या बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार या क्रिया आपल्याला शिकायचे आहेत. ओके, तर कसं सोडवायचं बघा. तर 512 ही बेरजी एवढी आहे, दोन परिमेय संख्येची बेरजी एवढी. एक संख्या माहित आहे आणि एक संख्या आपल्याला माहिती नाहीये. ती संख्या माहिती नाहीये राजलक्ष्मीतला, आपण काय समजूया? एक्स समजूया. चालेल का? ओके, एक संख्या आपल्याला माहित आहे, एक संख्या माहित नाही. ओके, एक संख्या आपल्याला माहित नाही, त्या संख्येला आपण एक समजलं. एक संख्या माहित आहे, त्या संख्येला आपण, ती संख्या आहे -324. यांची बेरीज आहे 512. ओके, ही मांडणी समजते का सांगा सगळ्यांना?
हो सर. हो सर. हो सर. ओके. आता बघा, हे अधिक आहे आणि हे वजा आहे. मध्ये गुणाकार आहे, कंस आहे म्हणजे गुणाकार आहे. अधिक गुणिले वजा काय होतं रे? काय होतं सांगा? वजा होतं. बरोबर का? म्हणून एक्स -3/24 इज इक्वल टू 5/12. आता एक्स ला एक्स असंच ठेवूया. तिथे -3/24 आहे, ते इक्वलच्या राईट हँड साईडला घेऊया. मग -3/24 हे वजा होतो, इक्वलच्या राईट हँड साईडला गेलो, मग ते काय होईल रे? +3/24 होईल. कुणाचा तरी माईक ऑन आहे बघा बेटा, आवाज येतोय. कोणतं माईक ऑन आहे का रे? बघा बेटा. ओके, म्यूट केला मी. ही स्टेप समजली सगळ्यांना? ओके. आता इकडे वर लिहितो मी, इकडे बाजू लिहितो. आता बघा, हे अपूर्णांक आहे. अपूर्णांक म्हणजे ह्या दोन्ही परिमेय संख्या आहे, 512 आणि 324 या परिमेय संख्या आहे. दोन्हीचा छेद समान नाहीये. ओके. मग 512 चा छेद जर मी 24 करायचं असेल तर मला काय करावं लागेल सांगा बरं? छेद समान करायला. हो, छेद समान म्हणजे काय, कोणती क्रिया करावं लागेल? तुम्हाला छेद समान करण्यासाठी 5 च्या अंशाला 2 ने गुणावं लागेल, 12 या छेदाला सुद्धा 2 ने गुणावं लागेल. अंशाला आणि छेदाला समान अंकाने गुणलं म्हणजे त्या परिमेय संख्येची व्हॅल्यू बदलते का रे? सांगा. नाही बदलत. नाही. ओके. त्याचं मोठं रूप होतं. ओके. वैभवी समजतंय? रिप्लाय देत चला. हो सर. हा. आता बघा, एक्स ला एक्स, 5 दुनी किती रे? 10, 12 दुनी 24 अधिक 3/24. छेद समान झाले आता बेटा? छेद समान झालेले आहेत. हो सर. मच्छर आहे बेटा. हा, पुढे या. छेद समान आहेत, अंशाचे काय होईल सांगा? साहिल सांगा, अंशाचे काय? बेरीज होईल. व्हेरी गुड. 10 अधिक 3, एक्स बरोबर 10 अधिक 3 13, 13/24. उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 लिहून घ्या. आणि बघा, एखाद्याला जर प्रॉब्लेम होत असेल की सर आम्हाला लिहून लिहून घेत समजून घेता येत नाहीये, तर त्या मुलांनी नंतर ऍपमध्ये मी ज्यावेळेस व्हिडिओ देईल ना, त्यावेळेस नंतर बघून लिहून घेतलं तरी चालेल. आता समजून घ्या. ज्याला दोन्ही जमतंय तर दोन्ही लगेच लिहून घ्या. ओके. एखाद्याला जर प्रॉब्लेम येतोय किंवा थोडं राहिलं असेल तर ऍपमध्ये ज्यावेळेस मी रेकॉर्डिंग टाकेन त्यावेळेस तुम्ही त्यातून बघून लिहून घेऊ शकता. बघा, एक छानशी वही करा, गणिताची वेगळी वही करा, बुद्धिमत्तेची वेगळी वही करा. तुम्हाला कुठल्याही ऑफलाईन क्लासमध्ये किंवा तुमच्या शाळेमध्ये सुद्धा इतकं डिटेलमध्ये आणि व्यवस्थित घेतलं जाणार नाहीये. तुमची वही बघा किती छान तयार होते. गेल्या वर्षीच्या मुलाची खूप छान वही तयार झाली होती. ओके. तेव्हा प्रत्येक गोष्ट वहीत क्रमाने लिहित जा. टॉपिकचं नाव वगैरे टाकायचं, प्रश्न वगैरे लिहायचा, व्यवस्थित वही लिहायची. ओके. आपण जरा पुढल्या प्रश्नाकडे. चला, पुढला प्रश्न 2017 साली 8वी स्कॉलरशिप परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. तर तुम्हाला विचारले, पुढीलपैकी कोणत्या पर्यायाचे संबंध अचूक आहेत? लहान मोठेपणा सांगितलाय. थोडे हे प्रश्न टाईप केलेले जर तुम्हाला कळत नसतील तर थोडंसं मी थोडं लिहून दाखवतो तुम्हाला. हा, मी थोडे व्यवस्थित अंश छेद स्वरूपात लिहितोय. कोणतं बरोबर आहे सांगायचंय? -2/3 मोठा आहे -1/2. दुसरा पर्याय -2/3 मोठा आहे 1/2. तिसरा पर्याय -5/4 मोठा आहे -2/3. चौथा पर्याय 5/4 लहान आहे -2/3. हा पार्थ सांग बरं. सर ऑप्शन नंबर 3. ओके, चेक करूया आपण. आता बघा, आता हा प्रश्न सोडवायचा कसा?
त्या प्रश्नामध्ये आपण ऑप्शन एलिमिनेट करूया, ऑप्शन बाद करूया, काही ऑप्शन वगळून टाकूया. आता बघा इथे काय दिलंय? दुसरा पर्याय बघा रे. हा, दुसऱ्या पर्यायामध्ये विद्यार्थी मित्रांनो दोन परिमेय संख्या आहेत. एक ऋण परिमेय संख्या आहे, एक धन परिमेय संख्या आहे. कोणती मोठी परिमेय संख्या दाखवली तुम्हाला? सांगा बरं, कोणती दाखवली आहे? हा, मग हे बरोबर असेल का रे? नाही सर. हा, मग दुसरा पर्याय तर बाद झाला. दुसरा पर्याय तर बाद झाला. आता राहिले किती पर्याय? 3 पर्याय. ओके. आता बघा, समजा दोनच परिमेय संख्या असतील. बघ, लक्षात घ्या बरं का. समजा दोनच परिमेय संख्या असतील आणि त्या दोन परिमेय संख्येचा लहान मोठेपणा ठरवायचा असेल तर कसं ठरवायचा? एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. समजा एक परिमेय संख्या आहे ए छेद बी आणि दुसरी परिमेय संख्या आहे सी छेद डी. ओके. एक परिमेय संख्या आहे ए छेद बी, दुसरी परिमेय संख्या आहे सी छेद डी. यांचा लहान मोठेपणा ठरवायचं तर काय करायचं रे? जर ए गुणिले डी यांचा गुणाकार आणि बी गुणिले सी यांचा गुणाकार, जर ए गुणिले डी यांचा गुणाकार मोठा आला तर ए छेद बी ही परिमेय संख्या मोठी सी छेद डी पेक्षा. कळतंय काय मी काय म्हणतोय? तिरकस गुणाकार करायचा. ज्या बाजूचा गुणाकार मोठा आला त्या बाजूचा अंश असलेली परिमेय संख्या मोठी. कळतंय का? ओके. हा, आता बघा पहिला पर्याय आपण सोडूया त्यानुसार. हा, -2/3. हा, -1/2. -2 गुणिले 2 -1 गुणिले 3. हा, बेदोन्ही -4, 3 1 3. आता बघा, -4 मोठा आहे का -3 मोठा आहे सांगा? मी विचारतो एकाला, तर सांगा. आयुष सांग बरं मला, आयुष जाधव. -3. -3 मोठा आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, निगेटिव्ह नंबर्स मध्ये जी संख्या लहान ती मोठी असते. हा, -3 मोठा आहे याचा अर्थ हा गुणाकार मोठा आहे, याचा अर्थ हा पूर्णांक मोठा आहे, याचा अर्थ पहिला पर्याय कसा आहे? चुकीचा आहे. कळले का सगळ्यांना? सांगा. साहिल लक्ष शिकवण्याकडे दे. साहिल, कळले का सांगा? हो सर. आता तिसरा पर्याय चेक करूया. हो सर. -5/4 हो सर. -2/3. अंशाचा आणि छेदाचा तिरकस गुणाकार केला, क्रॉस मल्टिप्लाय केलं. -5 गुणिले 3 -2 गुणिले 4. 5 त्रिक 15, बेद चोक 8. कोणती संख्या मोठी आहे सांगा रे? धीरज सांग बरं. लक्ष आहे का धीरज तुझं? धीरज राठोड सांग बरं, कोणती संख्या मोठी आहे मला? -15 संख्या मोठी आहे का -8 संख्या मोठी आहे? -8. लक्ष शिकवण्याकडे द्या. आपल्या परिसरात काय चाललंय तिकडे लक्ष देऊ नका. हा, -8 मोठी आहे म्हणून हा गुणाकार मोठा आहे, म्हणून हा पूर्णांक मोठा आहे आणि पर्यायामध्ये पण बरोबर दिले, त्यामुळे काय आहे? तिसरा पर्याय कसा आहे? करेक्ट आहे. आणि चौथा पर्यायामध्ये ऋण संख्या मोठी दाखवली, त्यामुळे तो चुकच आहे. कळलं का? असा प्रश्न हा 8वी स्कॉलरशिपला 2017 साली विचारलेला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. समजते का सांगा? हो सर. हो सर. पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढला एक लास्ट प्रश्न आपण घेऊया. सर टाइम झाला. हो, टाइम झाला, बघितलंय मी टाइम, मला लक्ष येते. प्रश्न आहे का बघूया. पुढे एक प्रश्न असेल तो घेऊया. ओके. मग हे 3 प्रश्न तुम्ही रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहता का? मग राहिले 3 प्रश्न हो आज शिकवलेले प्रश्न पण रेकॉर्डिंग व्हिडिओ मध्ये सर. असतील बरं का. आज मी प्रश्न शिकवले ते सुद्धा प्रश्न रेकॉर्डिंग व्हिडिओ मध्ये असतील. आणि आपले हे 3 प्रश्न राहिलेत बघा. माईक म्यूट ठेवा. आपले 3 प्रश्न राहिले. हा एक 15वा प्रश्न राहिलाय, हा 16वा राहिलाय
आणि हा 17वा राहिलाय. हा रेकॉर्डिंग व्हिडिओ शिकवलेला असणार, कारण ही गेल्या वर्षीची पीपीटी आहे, गेल्या वर्षी प्रश्न टाईप केलेली आहे. तर त्याच्यात हे प्रश्न असणार आहेत. तर तुम्ही पाहणार का रेकॉर्डिंग व्हिडिओ, सांगा मला. हो सर. हो सर. ओके. ज्याला मेरिट मध्ये यायचंय ना तर नक्की पाहिजे बघा. आता तुम्ही ठरवा तुम्हाला मेरिट मध्ये यायचंय का यायचं नाही इथे. आणि लक्षात घ्या, परिमेय सर अपरिमेय संख्या हा घटक एनएमएस ला सुद्धा आहे. सर हा बोला. 8 वाजता क्लास आहे सर डबल. 8 वाजता, लगेच 8 वाजता. आता आणि व्हिडिओ बंद दिसला की रिमूव्ह करणार आहे. साई किरण, एकदा सांगून तुम्हाला, जर तुला कळत नाही का एकदा सांगून व्हिडिओ ऑन ठेव म्हणलेलं. साई किरण घुमरे, एकदा सांगितलेल्या सूचनेचं पालन करता येत नसेल तर क्लासला जॉईन होत जाऊ नको. अफान पठाण, अजय चव्हाण, मी परत सांगणार नाही बरं, मी डायरेक्ट रिमूव्ह करायला सुरू करणार बघा परत. एकदा सांगितलं सूचनेचं तंतोतंत पालन करायचं. साई किरण करत नशील तर डायरेक्ट रिमूव्ह केलं जाईल. दात नको काढू. झालं. आणि रेकॉर्डिंग व्हिडिओ कालचा होमवर्क केला का साई किरण, सांग बरं तू. दिनदर्शिका व्हिडिओ पाहिलाय कालचा, नाही पाहिला. वहीत लिहिलेत का प्रश्न, नाही लिहिले. गणिताचा व्हिडिओ पाहिलाय का, नाही पाहिला. क्लास जॉईन केलाय. कशाला क्लास जॉईन केलाय, पैसे पैसे जास्त झालेत का. अभ्यास करायला आपण जॉईन झालोय का नाही, आपल्याला मेरिट मध्ये यायचंय का नाही, मग सांगितलेला अभ्यास आपण केला पाहिजे. कळतंय का. तर 8 वाजता परत क्लास जॉईन होईल. मी एंड करतोय क्लास. ओके. 8 वाजता लिंक टाकतोय लगेच मी ग्रुपला.